असं बोला ज्या बोलण्याच्या द्वारे देवाच्या अंतःकरणामध्ये आमच्यासाठी विशेष जागा तयार होईल. उधळा पुत्र आपल्या बापाला म्हणतो, बाबा तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध मी पाप केलाय. आणि ज्यानं सगळं गमावलं परंतु त्याच्या बोलण्यानं बापानं पुन्हा त्याला मुलाचा दर्जा देऊन टाकला. परंतु उधळ्या पुत्राच्या भावाचं बोलणं त्या बापासमोर त्याला खालीमान घालण्यासाठी भाग पडत आहे. उधळ्या पुत्राचा भाऊ खरंच चांगला आहे. तो म्हणला, बाबा मी तुम्हाला सोडून गेलो नाही, तुमच्या कळपाची राखण केली. जे काम तुम्ही मला सांगितलं मनोभावे इमानीद्वारे केलं. परंतु माझ्यासाठी तुम्ही साधं करडू पण कापलं नाही. वास्तविकता आहे ती. त्याच्या बापाच्या घरात तो राहिला आणि त्याची ती व्यथा आहे, त्याच्या अंतःकरणामधलं जे दुःख आहे ते तिने आपल्या बापासमोर व्यक्त केलं. तुम्ही ह्यासाठी एक साधं करडू पण कापलं नाही. करडू कापलं नाही याचं त्याला दुःख नव्हतं. त्याला दुःख होतं की उधळ्या पुत्र परत आला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही किती धार्मिक असाल, किती नीतिमान असाल, किती विश्वासामध्ये भक्कम असणारे लोक असाल, परंतु उधळ्या पुत्र परत आला याचं दुःख जर तुम्हाला होत असेल आणि ते व्यक्त करत असाल, हे आमच्यामध्ये घडतच हो. बाहेरून एक व्यक्तीचं तारण, एक व्यक्ती प्रभूमध्ये येणं, बापाच्या घरामध्ये त्यांनी परत येणं, हे कधी कधी आतमध्ये असणाऱ्या धार्मिक लोकांना खुपतं. त्याच्याबद्दल वाईट वाटतं त्यांना. तो उधळून गेला, त्यानं संपत्ती कसबिनी बरोबर उधळली. या धार्मिक व्यक्तीने किंवा या उधळ्या पुत्राच्या भावानं त्यानं काय केलं ही गोष्ट बापाला सांगण्याची गरज नाही. बापाला सगळं माहिती आहे. पुरुषाची गोष्ट तीच आहे. हा झकातदार लोकांना लुटतो, हा चर्चला जात नाही, हा प्रार्थना करत नाही. या पुरुषानं त्या व्यक्तीला पाहून जे बोलला ना, या बोलण्याचं इम्प्रेशन म्हणजे येशूवरती बिलकुल पडलं नाही, देवावरती पडलं नाही. उधळ्या पुत्राच्या भावाची पण तीच झालेली आहे. हा उधळून आला, कसबिनी बरोबर संपत्ती उधळली. बऱ्याच वेळा आमच्या आयुष्याचा बराच भाग हा दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये किंवा त्यांच्या चुका, त्यांच्या उणिवा, त्यांनी केलेलं पाप, त्यांना देवाच्या विरोधात जगलेलं जीवन, याच्यामध्येच आम्ही खर्च करतो. म्हणून धार्मिक सगळ्यात जास्त धोकादायक आहे बरं का. बाप नाही धोकादायक. बाप तर सगळ्याला स्वीकारतो, धार्मिक स्वीकारायला तयार नसतात तो. शिमोनाच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेवायला बसला. मरिया आली, त्याच्या पायावरती आलाबस्त्र कुपी फोडली, अश्रूंनी त्याचे चरण पुसले. तेव्हा शिमोनाच्या घरामध्ये असणारे पुरुषी म्हणतात की याला जर कळलं असतं ही कोण आहे, त्याच्या पायाला हात लावणारी स्त्री कोण आहे, हा संदिष्ट असतं तर त्याला कळलं असतं. त्यांना प्रॉब्लेम तो नाही येशू संदेश आहे का, येशू प्रार्थना करतो का, प्रॉब्लेम तो त्यांना आहे की ती स्त्री येशूच्या चरणावर, गुरुच्या चरणावरती पश्चातापाचे अश्रू गाळते. उधळ्या पुत्रानं पण पश्चातापाचे अश्रू गाळले. म्हणून तो म्हटला 99 नीतिमान माणसापेक्षा एक हरवलेला व्यक्ती त्याचा शोध करत देवाचा पुत्र गेलेला आहे. आज रात्री एक व्यक्ती अशी या ठिकाणामध्ये असावी की जिने आयुष्यभर चुका केल्या, आयुष्यभर देवाच्या विरोधात बंड केलेला, आयुष्यभर कधी देवाचं मंदिर पाहिलं नाही, आयुष्यभर पाप केलं असेल, परंतु आजची सुवार्ता प्रभूकडे येऊन असं बोला, देवा तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं. तुमचं बोलणं प्रभूवरती प्रभाव टाकेल.
तुमचं बोलणं प्रभूवरती प्रभाव टाकेल. मी तर म्हणतो उदळ्या पुत्राच्या बाबानं स्वतःची इज्जत घालवली, योग्यता घालवली. त्याचा बाप त्याला म्हणतो, अरे मेंढर तुझी कळप तुझा होता, तुला वाटेल तेव्हा तू कापून खायला पाहिजे होतं. एक कोकरू कापलं तर तुला वाईट वाटलं. सगळी संपत्ती मीच मिळवली, माझी संपत्ती मी तुमच्यामध्ये वाटली. लक्षात ठेवा, तारण प्रभूनं तुमच्या धार्मिकतेनं जगाला दिलं नाही. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे सर्व जगाला तारण प्राप्त झालेलं आहे. तुमच्या धार्मिकतेनं कुणाचं तारण नाही झालेलं. तुम्ही धार्मिक आहात म्हणून जगाचं तारण नाही होत. तुम्ही प्रार्थना करता म्हणून जगाचं तारण होत नाही. येशू ख्रिस्तानं क्रूसावरती रक्त सांडलं म्हणून प्रत्येक व्यक्तीचं तारण होत आहे. त्यामध्ये तुमची भूमिका काहीच नाही आहे. तुमच्या धार्मिकतेनं तुमचा बचाव झालेला आहे. तुमच्या धार्मिकतेनं जगाचा बचाव होणार नाही. येशूच्या धार्मिकतेनं जगाचा बचाव झालेला आहे. म्हणून प्रभूला पटेल असं बोला. तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी तुम्ही प्रभूला सादर करताना जसं उदळ्या पुत्र म्हणतो, मी तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलं. जसं दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. जसं पौल म्हणतो, जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. हे आमचं बोलणं असलं पाहिजे. मी पापी आहे, मी चुकणार आहे, मी स्वर्गाविरुद्ध पाप केलं, मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. एकमेकासमोर बोलताना हीच भावना आमच्यात असली पाहिजे. परिवर्तन कशाला म्हणतात नेमकं? कशाला संजीवन पवित्र आत्मा उतरून आला आणि त्या व्यक्तीला पवित्र आत्म्यानं भरणं वेगळं आहे. एक व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरतो म्हणजे नेमकं काय होतं माहिती का? सगळे पवित्र आत्म्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये, शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सगळे गुण त्याच्यामध्ये येतात पवित्र आत्मा आल्यावर. नुसतं तो थरथर कापला, तो अन्य भाषा बोलायला लागला, याच्यावरून पवित्र आत्मा त्याच्यावर आलं सिद्ध होत नाही. पवित्र आत्मा आल्यावर पवित्र आत्म्याची गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये येतात. बोलणं बदललं जातं. पूर्वी त्याच्यातनं राग, द्वेष, मत्सर बाहेर पडत होता. स्तेपनावरती पवित्र आत्मा आला त्यावेळेस स्तेपन त्याचं बोलणं कसं होतं? त्याच्या अंगावरती दगड पडत होते, रक्त बंबाळत होता. त्याचं बोलणं काय होता? हे प्रभू, हे पाप याच्या माथी मोजू नकोस, त्यांना क्षमा कर. प्रभूला पटेल असं बोला. हे तुमचं परिवर्तन, हे तुमचा बदल आहे. देवाचे प्रिय लोको, आमची मनस्थिती बदलली पाहिजे, आमचे विचार बदलले पाहिजे, आमचे शब्द बदलले पाहिजे. आणि एक बदललेला व्यक्ती प्रभूकडे जेव्हा येतो ना, बदललेला व्यक्ती, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बदललेला व्यक्ती, उदळ्या पुत्र बदललेला होता. त्याची बदललेली मानसिकता, तो प्रभू समोर जातो, बापासमोर जातो, तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेला आहे, तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेला आहे. जेव्हा हे शब्द तो बापासमोर बोलतो ना, त्याचा बाप त्याला म्हणतो, माझा हरवलेला मुलगा मला परत मिळाला. आणि त्याच्या पुढे जाऊन काय म्हटलं माहितीये का? त्याला येताना त्याच्या अंगावरची वस्त्र घाणेरडी होती, पण जेव्हा देवाला, बापाला पटेल असं तो बोलला, त्याची वस्त्र बदलली. नुसती वस्त्र बदलली. तो काय म्हणतो? याला नवीन जागा घाला, याच्या हातामध्ये अंगठी घाला, याच्या पायामध्ये वाहना घाला. जेव्हा तुमचं बोलणं तुमच्या बापाला पटतं, तेव्हा तुमचा बाप तुमच्याशी करार करतो. अंगठी म्हणजे करार आहे. कोणता करार? उधळ्या पुत्र येताना म्हणत होता, मी चाकरासारखा राहील, पण बापाशी त्याचा करार, चाकर नव्हे, तू माझा मुलगा आहेस, हा करार आहे. मुलगा. आणि जर तुम्ही देवाची लेकर आहात तर वारसानं तुम्हाला सगळे आशीर्वाद मिळणार आहे. मुलाला बापाकडे मागण्याची गरज, भीक मागण्याची गरज कधीच नसते. जो मुलगा आहे ना, तो हक्कानं जातो, अधिकारानं जातो, अधिकारानं मागतो. कोणती गोष्ट तुम्ही अधिकारानं मागा, कोणती पण गोष्ट. आणि लक्षात ठेवा, जेव्हा बापाकडे तुमच्या बोलण्याचा प्रभाव तुमच्या बापावरती पडला पाहिजे. उधळ्या पुत्राच्या बोलण्याचा प्रभाव बापावरती पडला. अंगठी निघाली हो त्याच्या बापाच्या कोशामधनं, त्याच्या तिजोरीतनं अंगठी निघाली, अंगठी काढली. येते का लक्षात तुमच्या? अंगठी काढलेली आहे.
आमच्यासाठी चिल्लर निघत नाही, प्रार्थना करून चिल्लर निघत नाही. उधळ्या पुत्रानं अंगठी काढली, अंगठी, नवीन कपडे काढले, पायामध्ये घालण्यासाठी वाहना. आज रात्री एक गोष्ट लक्षात ठेवा, बापाच्या तिजोरीतनं बाहेर काढण्यासाठी तुमचं बोलणं इतकं भारी असलं पाहिजे ना, तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडल्याबरोबर तुमचा बाप स्वर्गाची तिजोरी तुमच्यासाठी खुली करणार आहे. तिजोरी खुली करणार. मागच्या दिवसामध्ये चर्च बांधत असताना, बांधकाम चालू आहे आणि चांगल्यातलं चांगलं बांधण्याचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये पैसे संपत, पैसे ही गोष्ट संपणारी गोष्ट आहे. आणि जेव्हा पैसे संपायला लागतात तेव्हा मला एकदम भीती वाटते, अरे पैसे संपायला लागले. आता सगळ्याला संपलं म्हणून सांगता येतं, पण पाळक जर म्हटलं संपलं तर मग सगळे काम करणारे लोक हादरून जातात. आणि मग म्हटलं देवा आता संपायला लागलेत पैसे, कसं करायचं? 3 वर्ष बांधकाम करतोय, लोकांनी पैसे देऊन देऊन थकलेले आहेत, किती पैसे देणार आहेत? म्हणजे आता मार्ग तर दिसत नाही, आता चित्र पण दिसत नाही. कोणी कोणी म्हटलं होतं देणार आहे, आणि मग म्हटलं देवा. पण एक गोष्ट मला माहिती, तू माझी गरज तुझ्या सामर्थ्यानुरूप पूर्ण करशील. तेवढं वाक्य मी नेहमी, तू सांगितलं, तुझ्या सांगण्यावर विश्वास ठेवला, तशा पद्धतीने मी काम करत आहे. अचानक एक फोन आला. म्हटलं पाळक साहेब, तुमच्या बँकेचा अकाउंट, चर्चच्या बँकेचा अकाउंट नंबर द्या, मला तुम्हाला थोडेसे पैसे पाठवायचे. मी ठीक आहे पाठवून देतो. साक्ष आहे का म्हटलं माझी? माझी पत्नी, तिला अटॅक आला, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि मग कोम्यात गेलेली होती. 2 CPR दिले, ती शुद्धीवरती यायला तयार नाही. डॉक्टर म्हणले 3रा CPR देण्याची गरज लागू नये. जर 3रा CPR दिला तर तो तिच्या प्रकृतीसाठी चांगला नाही. 2 CPR मध्ये ती बरी व्हायला पाहिजे. 2 CPR दिले, ती बरी झाली नाही. आता 3ऱ्या CPR ची तयारी करत होतो. परंतु प्रार्थना केल्यानंतर प्रभूनं तिला शुद्धीवरती आणलं आणि मरणातनं तिला बाहेर काढलं. पाळक साहेब, ती माझी पत्नी आहे आणि माझी पत्नी मरणातनं बाहेर आली, याचं थँक्स गिव्हिंग मला प्रभूला द्यायचंय. तुमच्या चर्चला मला 1,00,000 रुपये द्यायचे. जिथं संपतं तिथं देव हक्काने तुम्हाला देतो. योग्यता तर निर्माण करा ना, बोलण्याचं इम्प्रेशन तर प्रभूवरती पडा. उधळ्या पुत्र जसा बोलला, बाबा तुमच्या विरुद्ध मी स्वर्गाविरुद्ध पाप केलेला, बाबाच्या मनात जागा केली. मी तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, एकदा अशी प्रार्थना करून बघा. देवा तुझा, आमची प्रार्थनाच कशी असती तुम्हाला सांगतो. एवढा भपारा त्या प्रार्थनेमध्ये देवावरती मी मारतो ना, देवा बघ मी रविवारी मी उपवास केले. मला बऱ्याच लोकांचे फोन येते, पण साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करू सिस्टर? नाही माझा उपवास आहे आज. अरे उपवास केल्यावर कुणाला सांगायचं नसतं, तुम्हाला सांगून बसली. तुमचा भापारा आहे तो, मी उपवास करते आणि माझी प्रार्थना तुम्ही माझ्यासाठी. हा उपवास केल्यावर तुम्हाला प्रार्थना करायची, तुम्ही कशाला मला प्रार्थना करायला सांगता? मुळामध्ये प्रभूकडे जाताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही उपवास करता म्हणून देव तुम्हाला उत्तर देत नाही, तुम्ही देवाची लेकरं आहात म्हणून देव तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही देवाची लेकरं आहात. मग उपवास कशासाठी करायचं माहिती का? तो असली जात उपवास प्रार्थने वाचून जात नाही. कसली जात? भूताची. तुमचा नवरा दारू पितो, तो त्याच्यात घुसले. ते ऐका, माझा एक भूताचा संदेश आहे. भूत कशाला घाबरते, युट्यूबला आहे तो संदेश, ऐका. अगदी निवडून निवडून काढलाय तो. कशाला भूत घाबरतात, ते भूत कशी काय तुमच्या घरामध्ये शिरलेले असतात, ऐका तो. आता इथं नाही मी ते सांगत बसणार, युट्यूबला जाऊन सर्च करा, भूत कशाला घाबरतात आणि भूत नेमकी काय आहे. या भूतांना, या दुरात्म्यांना तुमच्या घरातनं काढण्यासाठी तुम्हाला उपवास करणे. तुम्हाला कोणती गोष्ट मागावी नाही. शास्त्र सांगतं तो आपल्या प्रियजना जे लागतं ते कुठं पुरवतो. म्हणून तर आमचे लोक चर्चमध्ये जाऊन झोपते. तो जाऊन झोपल्यावर झोपेत पुरवतो. झोप या शब्दाचा अर्थ आहे
कुठल्याही प्रकारची चिंता न करता स्वस्थ पडणं, त्याला झोप म्हटलेलं आहे. एक व्यक्ती झोपतो म्हणजे काय हो? त्याला उद्याची चिंता नसती. सकाळी डचकून उठतो तो, अरे डबा करायचा आहे. स्त्रियांमध्ये पुरुष म्हणतो अरे कामाला जायचंय, चिंतेला सुरुवात होते. परंतु शास्त्र काय सांगतं? जीवनामधली स्वस्थता कुणाला? जी देवाची लेकरं, त्यांना स्वस्थता आहे. पापाला म्हणा तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. तुमचं बोलणं इम्प्रेसिव्ह बोलणं असलं पाहिजे. तुमची धार्मिकता घेऊन बापाकडे जाऊ नका. तुम्ही किती चांगले आहात त्याची दौंडी कधी पिटवू नका. तुमचा देव समर्थ आहे, तुमचा देव कार्य करण्यासाठी तत्पर आहे, तुमच्या देवामध्ये शक्ती आहे, तुमच्या देवामध्ये सामर्थ्य आहे. बोलणं. एक रक्तस्रावी स्त्री, एवढे लोक येशूच्या मागे चाललेले होते, परंतु एका व्यक्तीच्या मुखातला शब्द बाहेर पडला नव्हता की जाते त्याला स्पर्श करते आणि बरी हो. एकही व्यक्ती नाही हो. धक्के मारत होते लोक येशूला, गर्दी करत होते, पण त्या बाईचं बोलणं इतकं भारी होतं, मी जाते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरे होते. काय बोलणं होतं! जाते त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि ती गेली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला बोलून तिने स्पर्श केला. नीट ऐका, नीट ऐका. आज तुम्ही इथं आहात ना, तुम्हाला एक वाक्य बोलायचंय आणि बोलल्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे. जो रक्ताचा झरा तिचा सुकला, तुमची सुद्धा परिस्थिती जी पूर्वी होती ती आता नसणार आहे. जी पूर्वी परिस्थिती होती. साळवी ब्रदर त्यांच्या सभेचा एक अनुभव सांगतो. त्यांनी एक सभा मागच्या वर्षी पुण्यामध्ये ठेवलेली होती. आता पण 27 तारखेला पुण्यामध्ये ती सभा आहे. एक सभा, ती सभा संपल्यानंतर मी त्यांच्या हॉलमधनं असं बाहेर पडलो. लोक प्रार्थनेसाठी गर्दी करत होते, पुष्कळ लोक. तर सगळ्यांसाठी प्रार्थना करता येत नव्हतं. एकदम तो सगळा सभागृह फुल भरलेलं होतं. मग प्रार्थना केली आणि तसाच पुढे निघालो. एक व्यक्ती जवळ येण्यासाठी धडपड करत होती, तिला जवळ येता येतच नव्हतं. आणि मग ती व्यक्ती तिथं प्रार्थना करत होती, देवा हा व्यक्ती तर माझ्या जवळ येत नाही, मला पण लोकांमुळे तिथं पोचता येत नाही, परंतु असा काहीतरी चमत्कार कर. ती जवळून जरी गेली ना, जसं पौलाच्या जीवनामध्ये सावलीने बरं केले, ते सांगतायत त्या वचनावरती विश्वास आहे. हे पण मला माहिती त्या व्यक्तीमध्ये पॉवर नाहीये, पण असं काहीतरी घडो, ती व्यक्ती जवळून जावं आणि माझ्या शरीरातला आजार निघून जावा. त्या व्यक्तीचा मला कॉल आला. म्हटले बाळासाहेब, मी खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, बरेच वर्ष त्या आजारानं मी ग्रस्त होते, परंतु जसं तुम्ही प्रार्थना करून पुढे निघाला आणि मी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मला जवळ येता आलं नाही. परंतु जाताना तुम्ही माझ्या जवळून गेला आणि जवळून गेल्याबरोबर मला जाणवलं येशूचं सामर्थ्य माझ्यामध्ये आलं आणि त्याने मला बरं केलं. बोलल्यानं चमत्कार घडले जातात. हो, बोलल्यावर चमत्कार घडले जातात. मी ते साळवी ब्रदरला पण ती टेस्टमनी शेअर केली होती की असं घडलं. बऱ्याच वेळा आम्ही त्याच अवस्थेमध्ये, त्या मानसिकतेमध्ये राहतो, आमच्या बोलण्याचं इम्प्रेशन प्रभूवरती पडत नाही. बऱ्याच लोकांची तक्रार असते, खूप सेवकांकडनं प्रार्थना करून घेतली पण मी बरे झाले नाही. अहो तुम्ही येतानाच हे बोलत आला होता, त्याच्याकडनं प्रार्थना केली, याच्याकडनं कोण सेवक प्रार्थना करतो म्हणून बरं होत नाही. बरं करणारा देवाकडे तुम्ही पाहाल आणि म्हणाल आजची रात्र माझी चमत्काराची रात्र, तुमच्या चमत्काराला कोणी अटकाव करू शकणार नाही. तुमचं बोलणं प्रभूवरती इम्प्रेशन पाडणार आहे, प्रभूवरती इम्प्रेशन पाडणार आहे. याच औरंगाबादमध्ये एक सभा होती, मला चांगलं आठवतं. जालन्यात मागच्या दिवसामध्ये एक सभा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की पळत साहेब तुम्ही सभेला, मला माहित नव्हतं की कोण सभा भरवणार आहे, माझं बोलणंच नसतं. ते ब्रदर निलेश ते कॉन्टॅक्ट करतात, त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते म्हटले सभा, आणि मी त्या सभेला गेलो. त्या सभेला गेल्यावर मला तिथं कळलं, ते म्हटले सभा ही उपकार स्तुतीची प्रार्थना आहे. मग 1000-1500 लोक त्यांनी तिथं एकत्र जमले होते. मग त्यांनी सांगितलं की ही सभा भरवण्याचं कारण काय. अशीच औरंगाबादमध्ये एक सभा होती, त्या सभेमध्ये मला वाटते पास्टर नवगिरीने ती सभा भरवली होती आणि त्या सभेला आम्ही तिथं पोहोचलो आणि तेवढ्यात कळालं की सभेसाठी धावपळ करणारे एक सिस्टर आणि त्यांना
अटॅक आला आणि मग तिथून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळे घाबरले, सभा चालूच आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाता जाता त्या सिस्टर त्यांच्या मुलीला सांगतात, मी तर हॉस्पिटलमध्ये चालले, मला अटॅक आलेला आहे, पण एक गोष्ट कर, काही पण करून त्या सभेला तुला लेकरू नाही आणि माझा विश्वास आहे तू ती सभा अटेंड केल्यावर देव तुला लेकराचा आशीर्वाद देईल. आणि मग ती मुलगी आईला तिथं सोडलं आणि ती मुलगी त्या मीटिंगमध्ये आली, त्या सभेमध्ये आली. आणि सभेमध्ये आल्यावर देवाच्या आत्म्यानं काम केलं आणि मग त्यांच्यासाठी भविष्यवाणी झाली, त्याच्यासाठी प्रार्थना झाली. आणि ते म्हटले, 8 वर्ष माझ्या मुलीला लेकरू नव्हतं, पण त्या सभेमध्ये तुम्ही जी प्रार्थना केली, जी भविष्यवाणी केली, आणि माझ्या मुलीकडे असणारं हे जे मूल आहे ते तुमच्या येशूनं तिच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर आहे. याच्यासाठी उपकार होते. बोलून तर बघावं एकदा, असलं इम्प्रेशन पडेल जे घडलं नाही ते तुमच्या बोलण्यानं घडलं जाईल. बोलून बघा, इम्प्रेशन. देवाला इम्प्रेशन पाडणारे लोक आवश्यक आहेत बरं का. रडत खडत येणारे नाही. झालं तर झालं, बघूया जाऊन. बऱ्याच लोकांची नाही, बघूया एकदा जाऊन. नाही हो, एकदा यायचं. जशी तिसरी म्हणते, जाते आणि तिच्या वस्त्राच्या गोंड्याला बोलणं, जातेच वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. सरळ संपलं. वैद्यांकडे गेले, पैसे संपले, सांगल त्याच्याकडे गेले, एकाही ठिकाणामध्ये मला गुण आला नाही. पण आज येशूला भेटते, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. आज गुण घेऊनच घरी जाणार आहे, गुण घेऊन घरी जाणार आहे. बरेच लोक आहेत. एक स्त्री असेल, येशू काय म्हणतो, माझ्यातलं सामर्थ्य गेल्याचा अनुभव मला आला. कोण मला हात लावला, कोण बोललं. एक गोष्ट मला सांगू का, तुम्ही बसल्या बसल्या जरी बोलत असाल ना, आज मी बरी होणार आहे, तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही, येशू तुम्हाला तिथंच बरं करणार आहे. हालेलुया. तिथंच बरं करणार आहे. तिथंच. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. ना तुम्हाला तेलावरती प्रार्थना, ना तुम्हाला डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना, ना तुमच्या पोटावरती हात ठेवून प्रार्थना. कशाची गरज नाही हो, कशाची नाही. परवा मला एक कॉल आला, त्यांनी सांगितलं की कशामध्ये खूप ठिकाणात गाठी झाल्यात, आता टेस्टिंगसाठी चाललेले आहेत. डॉक्टर म्हटले आपण टेस्ट करू, आणि त्या कॅन्सरच्या गाठी असतील ज्या तुमच्या घशामध्ये आणि बसलेल्या आहेत, आणि त्याच्यानं तुम्हाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे. आणि मग आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत, सगळ्या गोळ्या दिल्या, सगळं काही केलं, पण गाठी जायला तयार नाही. आणि त्या जाणवत आहेत पाळत साहेब, कशामध्ये गाठी आहेत. शेवटचं एक तपासणीसाठी चाललेली आहे. पण माझा विश्वास आहे कॅन्सर नसणार आहे. तुम्ही प्रेयर करा, देव मला आरोग्य देईल. आता घशाच्या गाठीचं तर मला पण मला मिळालं, अरे बापरे. कारण मला इकडे येताना मी निलूला म्हटलं होतं, बाबा मीटिंग कॅन्सल होतात का बघ्या, कारण माझ्या घशामध्ये गाठ झाली. त्यांनी सांगितलं की बोलून बोलून गाठ तयार झाली. डॉक्टर म्हटले आता बोलू नका जास्त, बोललं तर ही गाठ तुमच्या स्वर यंत्रणा घासेल आणि तुम्हाला बोलता येणार नाही, मग तुम्हाला प्रॉब्लेम तयार होईल. मग नीलूला म्हटलं, बघ बाबा, सगळ्याला सांगून काय होतंय का कॅन्सल करायला, कारण तुमच्याकडे येताना बोलायचं तर बऱ्याच. मी त्याला आल्या विचारलं, रे प्रिचिंग केलं, आवाज क्लिअर होता का? तो म्हटला पहिल्यासारखाच तुमचा आवाज क्लिअर आहे. कारण का, तर डॉक्टरने सांगितलं बोलायचं नाही, पण मी बोल. आणि मला माहिती किती गाठीचा प्रॉब्लेम किती आहे, कसं ती गाठ असणार आहे. आणि ती बाई म्हटली, एक नाही, घशामध्ये खूप गाठी तयार झालेल्या आहेत. आणि प्रार्थना केली, देवा, जेव्हा गाठ तयार होती ना तेव्हा कळतं आपल्याला त्याची तळमळ काय. त्या तळमळीने प्रार्थना केली. तरी बागसाहेब गेले हॉस्पिटलमध्ये आणि मग पुन्हा एकदा घसा चेक केला आणि डॉक्टरने सांगितलं की तुमच्या सगळ्या गाठी गायब झालेल्या आहेत, ज्या तुम्हाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे, सगळ्या गाठी गायब झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. अहो, असं बोला, जे आहे ते गायब व्हायला पाहिजे, आहे ते गायब व्हायला पाहिजे. त्याला घेऊन बसण्यामध्ये मजा नाही. किती काळ त्याच्यामध्ये बसणार आहे. त्या बाईने काय इम्प्रेसिव्ह बोलली, कशा पद्धतीने उधळ्या पुत्र बोलला, कशा पद्धतीनं उधळ्याच्या पुत्राच्या भावानं आपलं इम्प्रेशन घालवलं. आज रात्री इम्प्रेशन घालवणारे नव्हे तर इम्प्रेशन निर्माण करणारे लोक बना प्रियांनो. इम्प्रेशन निर्माण करा. तुमची नोकरी असेल,
तुमचा विवाह असेल, तुमचा आर्थिक प्रश्न असेल, तुमची जॉबची समस्या असेल, तुमचा विकार असेल, तुमची व्याधी असेल, तुमचं शुगर, तुमचं बीपी, तुमची किडनी, तुमचं लिव्हर, कशाचा विचार करू नका. फक्त तुमच्या बोलण्यानं. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त लाजरसला फक्त शब्द बोलला, लाजरस बाहेर ये. शब्द बोलला. देव बोलला, आकाश हो, आकाश झालं. रक्तस्रावी स्त्री बोलली, मी जाते आणि बरे होते. एलिया बोलला, भाई तुझी भाकर मला भाज, मग तुझ्या मुलासाठी भाज. एलिया बोलला, मला भाज, मग तुझ्या मुलासाठी भाज. बाईनं एलियाच्या बोलण्याप्रमाणे केलं. एलिया बोलल्यामुळं त्या बाईच्या घरातली शेवटची भाकर जी संपणार होती, पण एलिया बोलल्यानं त्या बाईच्या घरामध्ये 3.5 वर्षाची भाकर तयार झाली. बोलल्यानं. आज रात्री तुमची शेवटची भाकर तुमच्या बोलण्यानं, या भाकरीला बरकत येणार आहे प्रियानो. बरकत येणार 100% मी तुम्हाला सांगतो. 100%. माझा देव हा काढून घेणारा देव नाही, तर माझा देव हा परत करणारा देव आहे. मला बोलताना वेळ पण समजायला तयार नाही, 10:30 वाजले. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, बोलण्याच्या द्वारे प्रभूवरती इम्प्रेशन पडा. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. सर्वजण आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे बंद करूया. आपले डोळे बंद करूया. आबा, तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. पापाच्या मनात जागा केली. मी तर तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, एकदा अशी प्रार्थना करून बघा. तेव्हा तुझा, आमची प्रार्थनाच कशी असती तुम्हाला सांगतो. एवढा भपारा त्या प्रार्थनेमध्ये देवावरती आम्ही मारतो ना. देवा बघ, मी रविवारी मी उपवास केले. मला बऱ्याच लोकांचे फोन येते, पण साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी प्रार्थना करू सिस्टर? नाही, माझा उपवास आहे आज. अरे उपवास केल्यावर कुणाला सांगायचं नसतं, तुम्हाला सांगून बसली. तुमचा भापारा आहे तो. मी उपवास करते आणि माझी प्रार्थना तुम्ही माझ्यासाठी. हा, उपवास केल्यावर तुम्हाला प्रार्थना करायची, तुम्ही कशाला मला प्रार्थना करायला सांगता? मुळामध्ये प्रभूकडे जाताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही उपवास करता म्हणून देव तुम्हाला उत्तर देत नाही. तुम्ही देवाची लेकरं आहात म्हणून देव तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही देवाची लेकरं आहात. मग उपवास कशासाठी करायचं माहिती का? परंतु असली जात उपवास प्रार्थने वाचून जात नाही. कसली जात? भूताची. तुमचा नवरा दारू पितो, तो त्याच्यात घुसलंय ते. ऐका, माझा एक भूताचा संदेश आहे. भूत कशाला घाबरतं, युट्यूबला आहे तो संदेश, ऐका. अगदी निवडून निवडून काढलाय तो. कशाला भूत घाबरतात, ते भूत कशी काय तुमच्या घरामध्ये शिरलेले असतात. ऐका तो. आता इथं नाही मी ते सांगत बसणार. युट्यूबला जाऊन सर्च करा, भूत कशाला घाबरतात आणि भूत नेमकी काय आहेत. या भूतांना, या दुरात्म्यांना तुमच्या घरातनं काढण्यासाठी तुम्हाला उपवास करणे. तुम्हाला कोणती गोष्ट मागावी नाही. शास्त्र सांगतं, तो आपल्या प्रियजनात जे लागतं ते कुठं पुरवतो. म्हणून तर आमचे लोक चर्चमध्ये जाऊन झोपते. तो जाऊन झोपल्यावर झोपेत पुरवतो. झोप या शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही प्रकारची चिंता न करता स्वस्थ पडणं, त्याला झोप म्हटलेलं आहे. एक व्यक्ती झोपतो म्हणजे काय, त्याला उद्याची चिंता नसती. सकाळी डचकून उठतो तो, अरे डबा करायचा आहे. स्त्रियांमध्ये पुरुष म्हणतो, अरे कामाला जायचंय, चिंतेला सुरुवात होते. परंतु शास्त्र काय सांगतं, जीवनामधली स्वस्थता कुणाला? जी देवाची लेकरं, त्यांना स्वस्थता आहे. पापाला म्हणा, तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. तुमचं बोलणं इम्प्रेसिव्ह बोलणं असलं पाहिजे. तुमची धार्मिकता घेऊन बापाकडे जाऊ नका. तुम्ही किती चांगले आहात त्याची दौंडी कधी पिटवू नका. तुमचा देव समर्थ आहे. तुमचा देव कार्य करण्यासाठी तत्पर आहे. तुमच्या देवामध्ये शक्ती आहे. तुमच्या देवामध्ये सामर्थ्य आहे. बोलणं. एक रक्तस्रावी स्त्री, एवढे लोक येशूच्या मागे चाललेले होते, परंतु एका व्यक्तीच्या मुखातला शब्द बाहेर पडला नव्हता की जाते त्याला स्पर्श करते आणि बरी हो. एकही व्यक्ती नाही हो. धक्के मारत होते लोक येशूला, गर्दी करत होते. पण त्या बाईचं बोलणं इतकं भारी होतं,
मी जाते, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरे होते. काय बोलणं होतं. जाते, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि ती गेली आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला बोलून तिने स्पर्श केला. नीट ऐका, नीट ऐका. आज तुम्ही जिथं इथं आहात ना, तुम्हाला एक वाक्य बोलायचंय आणि बोलल्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे. जो रक्ताचा झरा तिचा सुकला, तुमची सुद्धा परिस्थिती जी पूर्वी होती ती आता नसणार आहे. जी पूर्वी परिस्थिती होती. साळवी ब्रदर त्यांच्या सभेचा एक अनुभव सांगतो. त्यांनी एक सभा मागच्या वर्षी पुण्यामध्ये ठेवलेली होती. आता पण 27 तारखेला पुण्यामध्ये ती सभा आहे. एक सभा, ती सभा संपल्यानंतर मी त्यांच्या हॉलमधनं असं बाहेर पडलो. लोक प्रार्थनेसाठी गर्दी करत होते, पुष्कळ लोक. पण सगळ्यांसाठी प्रार्थना करता येत नव्हतं. एकदम तो सगळा सभागृह फुल भरलेलं होतं. मग प्रार्थना केली आणि तसाच पुढे निघालो. एक व्यक्ती जवळ येण्यासाठी धडपड करत होती. तिला जवळ येता येतच नव्हतं. आणि मग ती व्यक्ती तिथं प्रार्थना करत होती, देवा हा व्यक्ती तर माझ्या जवळ येत नाही, मला पण लोकांमुळे तिथं पोचता येत नाही, परंतु असा काहीतरी चमत्कार कर. ती जवळून जरी गेली ना, जसं पौलाच्या जीवनामध्ये सावलीने बरं केले, ते सांगतायत त्या वचनावरती विश्वास आहे. हे पण मला माहिती त्या व्यक्तीमध्ये पॉवर नाहीये, पण असं काहीतरी घडो, ती व्यक्ती जवळून जावं आणि माझ्या शरीरातला आजार निघून जावा. त्या व्यक्तीचा मला कॉल आला. म्हटली, बाळासाहेब मी खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, बरेच वर्ष त्या आजारानं मी ग्रस्त होते, परंतु जसं तुम्ही प्रार्थना करून पुढे निघाला आणि मी तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मला जवळ येता आलं नाही. परंतु जाताना तुम्ही माझ्या जवळून गेला आणि जवळून गेल्याबरोबर मला जाणवलं येशूचं सामर्थ्य माझ्यामध्ये आलं आणि त्याने मला बरं केलं. बोलल्यानं चमत्कार घडले जातात. हो, बोलल्यावर चमत्कार घडले जातात. मी ते साळवी ब्रदरला पण ती टेस्टमनी शेअर केली होती की असं घडलं. बऱ्याच वेळा आम्ही त्याच अवस्थेमध्ये, त्या मानसिकतेमध्ये राहतो. आमच्या बोलण्याचं इम्प्रेशन प्रभूवरती पडत नाही. बऱ्याच लोकांची तक्रार असते, खूप सेवकांकडनं प्रार्थना करून घेतली पण मी बरे झाले नाही. अहो तुम्ही येतानाच हे बोलत आला होता, त्याच्याकडनं प्रार्थना केली, याच्याकडनं कोण सेवक प्रार्थना करतो म्हणून बरं होत नाही. बरं करणारा देवाकडे तुम्ही पाहाल आणि म्हणाल आजची रात्र माझी चमत्काराची रात्र, तुमच्या चमत्काराला कोणी अटकाव करू शकणार नाही. तुमचं बोलणं प्रभूवरती इम्प्रेशन पाडणार आहे, प्रभूवरती इम्प्रेशन पाडणार आहे. याच औरंगाबादमध्ये एक सभा होती, मला चांगलं आठवतं. जालन्यात मागच्या दिवसामध्ये एक सभा झाली आणि मग त्यांनी सांगितलं की पळत साहेब तुम्ही सभेला, मला माहित नव्हतं की कोण सभा भरवणार आहे, माझं बोलणंच नसतं. ते ब्रदर निलेश ते कॉन्टॅक्ट करतात, त्यांच्याशी बोलणं झालं आणि ते म्हटले सभा आहे. आणि मी त्या सभेला गेलो. त्या सभेला गेल्यावर मला तिथं कळलं, ते म्हटले सभा ही उपकार स्तुतीची प्रार्थना आहे. बरं, 1000-1500 लोक त्यांनी तिथे एकत्र जमले होते. मग त्यांनी सांगितलं की ही सभा भरवण्याचं कारण काय. अशीच औरंगाबादमध्ये एक सभा होती. त्या सभेमध्ये मला वाटतं पास्टर नवगिरीने ती सभा भरवली होती आणि त्या सभेला आम्ही तिथं पोहोचलो आणि तेवढ्यात कळालं की सभेसाठी धावपळ करणारे एक सिस्टर आणि त्यांना अटॅक आला आणि मग तिथून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळे घाबरले, सभा चालूच आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाता जाता त्या सिस्टर त्यांच्या मुलीला सांगतात, मी तर हॉस्पिटलमध्ये चालले, मला अटॅक आलेला आहे, पण एक गोष्ट कर, काही पण करून त्या सभेला तुला लेकरू नाही आणि माझा विश्वास आहे तू ती सभा अटेंड केल्यावर देव तुला लेकराचा आशीर्वाद देईल. आणि मग ती मुलगी आईला तिथं सोडलं आणि ती मुलगी त्या मीटिंगमध्ये आली, त्या सभेमध्ये आली आणि सभेमध्ये आल्यावर देवाच्या आत्म्यानं काम केलं आणि मग त्यांच्यासाठी भविष्यवाणी झाली, त्याच्यासाठी प्रार्थना झाली आणि ते म्हटले 8 वर्ष माझ्या मुलीला लेकरू नव्हतं, पण त्या सभेमध्ये तुम्ही जी प्रार्थना केली, जी भविष्यवाणी केली आणि माझ्या मुलीकडे असणारं हे जे मूल आहे ते तुमच्या येशूनं तिच्यासाठी केलेल्या प्रार्थनेचं उत्तर आहे. याच्यासाठी उपकार होते. बोलून तर बघावं एकदा, असलं इम्प्रेशन पडेल जे घडलं नाही ते तुमच्या बोलण्यानं घडलं जाईल. बोलून बघा, इम्प्रेशन. देवाला इम्प्रेशन पाडणारे लोक आवश्यक आहेत बरं का, रडत खडत येणारे नाही. झालं तर झालं, बघूया जाऊन,
बऱ्याच लोकांची नाही, बघूया एकदा जाऊन. नाही हो, एकदा यायचं. जशी तिसरी म्हणते जाते आणि तिच्या वस्त्राच्या गोंड्याला बोलणं, जातेच वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. सरळ संपलं. वैद्यांकडे गेले, पैसे संपले, सांगल त्याच्याकडे गेले, एकाही ठिकाणामध्ये मला गुण आला नाही. पण आज येशूला भेटते, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते. आज गुण घेऊनच घरी जाणार आहे, गुण घेऊन घरी जाणार आहे. बरेच लोक आहेत. एक स्त्री असेल, येशू काय म्हणतो, माझ्यातलं सामर्थ्य गेल्याचा अनुभव मला आला. कोण मला हात लावला, कोण बोललं? एक गोष्ट मला सांगू का, तुम्ही बसल्या बसल्या जरी बोलत असाल ना, आज मी बरी होणार आहे, तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही, येशू तुम्हाला तिथंच बरं करणार आहे. हालेलुया. तिथंच बरं करणार आहे, तिथंच. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. ना तुम्हाला तेलावरती प्रार्थना, ना तुम्हाला डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना, ना तुमच्या पोटावरती हात ठेवून प्रार्थना. कशाची गरज नाही हो, कशाची नाही. परवा मला एक कॉल आला, त्यांनी सांगितलं की घशामध्ये खूप ठिकाणात गाठी झाल्यात, आता टेस्टिंगसाठी चाललेले आहेत. डॉक्टर म्हटले आपण टेस्ट करू, आणि त्या कॅन्सरच्या गाठी असतील ज्या तुमच्या घशामध्ये आणि बसलेल्या आहेत, आणि त्याच्यानं तुम्हाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे. आणि मग आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत, सगळ्या गोळ्या दिल्या, सगळं काही केलं, पण गाठी जायला तयार नाही, आणि त्या जाणवत आहेत पाळक साहेब, घशामध्ये गाठी आहेत. शेवटचं एक तपासणीसाठी चाललेली आहे. पण माझा विश्वास आहे कॅन्सर नसणार आहे. तुम्ही प्रेयर करा, देव मला आरोग्य देईल. आता घशाच्या गाठीचं तर मला पण मला मिळलं, अरे बापरे. तर मला इकडे येताना मी निलूला म्हटलं होतं, बाबा मीटिंग कॅन्सल होतात का बघ या, कारण माझ्या घशामध्ये गाठ झाली. त्यांनी सांगितलं की बोलून बोलून गाठ तयार झाली. डॉक्टर म्हटले आता बोलू नका जास्त, बोललं तर ही गाठ तुमच्या स्वर यंत्रणा घासेल आणि तुम्हाला बोलता येणार नाही, मग तुम्हाला प्रॉब्लेम तयार होईल. मग लिलूला म्हटलं बघ बाबा, सगळ्याला सांगून काय होतंय का कॅन्सल करायला, कारण तुमच्याकडे तर बोलायचं तर बऱ्याच. मी त्याला आल्या विचारलं, रे प्रिचिंग केलं, आवाज क्लिअर होता का? तो म्हटलं पहिल्यासारखाच तुमचा आवाज क्लिअर आहे. कारण का, तर डॉक्टरने सांगितलं बोलायचं नाही, पण मी बोल. आणि मला माहिती किती गाठीचा प्रॉब्लेम किती आहे, कसं ती गाठ असणार आहे. आणि ती बाई म्हटली एक नाही, घशामध्ये खूप गाठी तयार झालेल्या आहेत. आणि प्रार्थना केली, देवा जेव्हा गाठ तयार होती ना, तेव्हा कळतं आपल्याला त्याची तळमळ काय. त्या तळमळीने प्रार्थना केली. तरी बागसाहेब गेले हॉस्पिटलमध्ये, आणि मग पुन्हा एकदा घसा चेक केला, आणि डॉक्टरने सांगितलं की तुमच्या सगळ्या गाठी गायब झालेल्या आहेत, ज्यात तुम्हाला कॅन्सर असण्याची शक्यता आहे, सगळ्या गाठी गायब झालेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. अहो असं बोला, जे आहे ते गायब व्हायला पाहिजे, आहे ते गायब व्हायला पाहिजे. त्याला घेऊन बसण्यामध्ये मजा नाही. किती काळ त्याच्यामध्ये बसणार आहे. त्या बाई काय इम्प्रेसिव्ह बोलली, कशा पद्धतीने उधळ्या पुत्र बोलला, कशा पद्धतीनं उधळ्याच्या पुत्राच्या भावानं आपलं इम्प्रेशन घालवलं. आज रात्री इम्प्रेशन घालवणारे नव्हे, तर इम्प्रेशन निर्माण करणारे लोक बना प्रियानो. इम्प्रेशन निर्माण करा. तुमची नोकरी असेल, तुमचा विवाह असेल, तुमचा आर्थिक प्रश्न असेल, तुमची जॉबची समस्या असेल, तुमचा विकार असेल, तुमची व्याधी असेल, तुमचं शुगर, तुमचं बीपी, तुमची किडनी, तुमचं लिव्हर, कशाचा विचार करू नका. फक्त तुमच्या बोलण्यानं. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त लाजरसला फक्त शब्द बोलला, लाजरस बाहेर ये, शब्द बोलला. देव बोलला आकाश हो, आकाश झालं. रक्तस्रावी स्त्री बोल, मी जाते आणि बरे होते. एलिया बोलला, भाई तुझी भाकर मला भाज, मग तुझ्या मुलासाठी भाज. एलिया बोलला मला भाज, मग तुझ्या मुलासाठी भाज. बाईनं एलियाच्या बोलण्याप्रमाणे केलं. एलिया बोलल्यामुळं त्या बाईच्या घरातली शेवटची भाकर जी संपणार होती, पण एलिया बोलल्यानं त्या बाईच्या घरामध्ये 3.5 वर्षाची भाकर तयार झाली. बोलल्यानं. आज रात्री
तुमची शेवटची भाकर तुमच्या बोलण्यानं या भाकरीला बरकत येणार आहे प्रियानो, बरकत येणार 100% मी तुम्हाला सांगतो, 100%. माझा देव हा काढून घेणारा देव नाही, तर माझा देव हा परत करणारा देव आहे. मला बोलताना वेळ पण समजायला तयार नाही, 10:30 वाजलेत, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, बोलण्याच्या द्वारे प्रभूवरती इम्प्रेशन पड. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. चल बदन, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे बंद करूया, आपले डोळे बंद करूया. आज रात्री जर तुम्हाला वाटतं की सगळं काही बदलावं, ऐका, कोणी आपली जागा सोडू नका. तुम्ही या ठिकाणामध्ये आलेले लोक, तुमचं बोलणं आज प्रभूवरती प्रभाव टाकणार असावं. तुमचं बोलणं तुमची परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्या बोलण्यामध्ये आहे. तुमच्या शरीराची स्थिती बदलण्याची ताकद तुमच्या बोलण्यामध्ये, तुमची सेवा बदलण्याची ताकद तुमच्या बोलण्यामध्ये. मला माहिती की आज बरेच लोक असेच प्रश्न घेऊन प्रभूकडे आलेले आहेत, अशीच समस्या घेऊन प्रभूकडे आलेले आहेत. घरामधली स्थिती फार बिकट असेल, सगळ्यांनी तुमची साथ सोडलेली असेल, परिवारातले लोक तुमच्याविषयी चांगलं बोलत नसतील, परंतु आता तुमचं बोलणं सगळ्यावरती मात करणार आहे, सगळ्यावरती मात करणार आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये ज्याला असं वाटतं की आज मला प्रभूपासून काहीतरी घेऊन जायचंय, आरोग्य, बरकत, सुटका, मी खाली येणार नाही, पण तुम्ही समोर या. तुम्हाला वाटतं की आज प्रभूनं तुमच्यासाठी काहीतरी करावं, ज्याला वाटतं की त्याच्यासाठी विशेष अनुग्रहाची प्रार्थना करावी, परिस्थिती बदलावी, लवकर पटकन पुढे या. ज्याला वाटतं, कुठल्याही प्रकारचं शंका कुशंका बाळगू नका, आज तुमच्या बोलण्यानं सगळं वातावरण बदललं जाणार आहे. लवकर लवकर प्रभूकडे या, प्रभूकडे या, देवाकडे या. आपला विश्वास मजबूत करा, आपला विश्वास. बोलणं तुमचं आता बोला, प्रभूशी बोला, प्रभूशी बोला. तुमचं बोलणं इम्प्रेसिव्ह असू द्या, देवाशी बोला, देवाशी बोला. लवकर तुमचा आवाज प्रभूकडे जाऊ द्या, आवाज प्रभूकडे जाऊ द्या. रक्तस्रावी स्त्री जशी म्हणती, प्रभू मी येते, तुझ्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करून बरी होते, आज तुम्ही तसं बोला. तुझी परिस्थिती काय आहे प्रिय बहिणी? तुझ्या घरातलं वातावरण किती गढूळ आहे, किती कठीण आहे. ज्या परिस्थितीने तू गांगरून गेलेली, हतबल झालेले, परंतु आता देव ती बदलणार आहे, बदलणार आहे, देव बदलणार आहे. आपले हात उंच करून आपल्या मुखातल्या शब्दानं देवाचा धन्यवाद करायला सुरुवात कर. तुम्हीच तुमच्या डोक्यावरती हात ठेवा, तुम्ही बोला, तुम्हीच बोला, तुम्ही बोला, तुम्ही बोला. कशासाठी तुम्ही आलेला ते प्रभूशी बोला. कोणी व्यक्ती नव्हे, देव तुमची परिस्थिती बदलणार आहे, देव तुमची परिस्थिती बदलणार आहे. तुझ्या शरीरातल्या विकाराची शक्ती प्रभू नष्ट करणार आहे. तुझ्या हृदयामध्ये, तुझ्या डोक्यातल्या विचारांमध्ये, तुझ्या शरीरातल्या स्थितीमध्ये प्रभू बदल करणार आहे. रक्तस्रावी स्त्री म्हणते, मी जाते त्याच्या वस्त्राच्या कोंड्याला स्पर्श करते. आज तुम्ही तसं बोला की प्रभू मी येत आहे, मी येत आहे, मला बरं कर, मला बरं कर, माझे विकार नष्ट कर, माझी परिस्थिती बदल, गर्भाशय बदल. बोला, बोला प्रभूकडं. पवित्र आत्मा आहे आमच्यामध्ये, देवाचं गौरवी सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. हे प्रभू, या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. ज्या भागामध्ये तुम्हाला आरोग्याची गरज आहे तिथं आपला हात ठेवा, तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. प्रभू, या प्रिय लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. तुझ्या महान दयेची ओतणी कर, तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर प्रभूची. त्यांच्या बोलण्याच्या द्वारे, त्यांच्या विचारांच्या द्वारे त्यांची परिस्थिती बदल बापा. त्यांच्या विचारांच्या द्वारे त्यांची परिस्थिती बदल. हा त्यांचा विश्वास आहे, हा त्यांचा विश्वास आहे.
आणि फक्त विश्वासानं तू चमत्कार करतो प्रभूजी. विश्वासाच्या द्वारे, कबुलीच्या द्वारे, पटेल असं बोलण्याच्या द्वारे आज या ठिकाणामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती आपलं बोलणं तुझ्या समोर मांडत आहे, त्यांच्या प्रार्थना तुझ्या समोर मांडत आहे. स्वर्ग उघड पवित्र आत्म्या, तुझा अनुग्रह, तुझं सामर्थ्य नव्यानं त्यांच्या शरीरामध्ये ओतून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या स्थितीमध्ये बदल कर, बदल कर, बदल कर, बदल कर माझ्या प्रभू. सगळं वातावरण बदलून टाक, यासाठी की तू चांगला देव आहे. तुझ्या चांगुलपणाचा अनुभव त्यांना येऊ दे. आणि उद्या परत येतील तेव्हा ते विनंत्या घेऊन नव्हे तर साक्ष घेऊन या ठिकाणामध्ये येऊ दे प्रभूचे. साक्ष घेऊन येऊ दे माझ्या देवा. साक्ष एवढंच नव्हे तर हे लोक घरी जाता जाता त्यांच्या सगळ्या परिस्थितीमधला फरक त्यांना जाणवू दे. सगळा फरक त्यांना जाणवू दे प्रभूचे. आणि पुष्कळ लोकांना उद्या या ठिकाणात घेऊन येऊन पवित्र आत्म्याचं अलौकिक कार्य, त्याचा अनुभव येऊ दे. पवित्र आत्म्याने भरून जाऊ दे प्रभूचे. काम कर देवाच्या आत्म्या, काम कर. तुझं गौरवी सामर्थ्य पाठवून हर एक व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा बदल कर. प्रत्येक व्यक्तीला सुटका दे, प्रत्येक व्यक्तीची बंधनं तोड, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काम कर. येशूच्या नावात मागतो, आमेन.